आपल्या आजच्या विषयाचं नाव सर्वांनी लिहून घ्या. आजचा विषय आहे एखाद्या विरुद्ध वाईट गोष्ट करणे. आजचा विषय आहे एखाद्या विरुद्ध वाईट गोष्ट करणे म्हणजे देवाच्या आज्ञांना आव्हान देणं. ठीक आहे. आजचा विषय परत एकदा सांगतो, लिहून घ्या. एखाद्या विरुद्ध वाईट गोष्ट करणे म्हणजे देवाच्या आज्ञांना आव्हान देणं होय किंवा देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं होय. ठीक आहे. आणि आपण वर्तमान समयामध्ये जास्तीत जास्त देवाच्या आज्ञेचं उल्लंघन होत असलेलं पाहत असतो. कारण अनेक लोक हे एकमेकांविरुद्ध अनेक वाईट गोष्टी करत आहेत आणि त्या वाईट गोष्टी करून ते देवाच्या आज्ञेचं उल्लंघन कशा प्रकारे करत आहेत ते आपण आज संध्याकाळी काय करणार आहोत, सविस्तरपणे शिकणार आहोत. आणि त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहिणार आहोत. पहिला मुद्दा लिहून घ्या. वाईटासाठी वाईट परत देणं पाप आहे. पहिला मुद्दा लिहा. वाईटासाठी वाईट परत देणं पाप आहे. आणि ह्या पहिल्या मुद्द्यामधून आपण कशा प्रकारे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती संदर्भात वाईट गोष्टी करून करत आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि कोणीतरी रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 17 वाचण्यासाठी मदत करा. आणि रोमकराच्या पत्रातून संत पौल हा आत्म्याच्या प्रेरणेने रोम येथील विश्वासधाऱ्यांना काय सांगत आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 17 कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. व्हेरी गुड. आता बघा, या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्ती जीवित क्रमाचे जे काही नियम आहे ते प्रत्येक व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी प्रत्येक व्यक्तीला म्हणतो त्यावेळेला ज्या व्यक्तीला देव माहिती आहे त्या व्यक्तीला ख्रिस्ती जीवित क्रमाचे जे नियम आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते जर माहिती असेल तर तो व्यक्ती देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही किंवा देवाच्या आज्ञांना जो आहे तो आव्हान देणार नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये अतिशय स्पष्टपणे रोम येथील विश्वासणाऱ्यांना आत्म्याच्या प्रेरणेने ज्या वेळेला संत पौलाने हे पत्र लिहिलं तर ह्या पत्रामध्ये त्याने आवर्जून ह्या गोष्टी सांगितल्या आहे की वाईटाबद्दल वाईट अशी कुणाची फेड करू नका. आणि आज आपण जास्तीत जास्त पाहतो की वाईटाबद्दल वाईट फेड अनेक ठिकाणी लोक हे करत असलेले आपल्याला दिसून येत आहे. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्ती विरोधामध्ये काहीतरी वाईट करतो त्यावेळेला तो वाईट करणारा व्यक्ती हा देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करत आहे हे त्याला समजत नाही असा त्याचा अर्थ होतो. लक्ष द्या. पण त्याला ते समजणं फार गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं की वाईटाबद्दल वाईट परत देणं हे काय आहे, देवाच्या दृष्टिकोनातून पाप आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 24वा अध्याय आणि 4 पासून 7 वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर पहिले शमूएल 24व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की शाऊल जो आहे शाऊलाने दाविदाला खूप त्रास दिला होता. शाऊलाने दाविदाला जो आहे तो खूप त्रास दिला होता किंवा दाविदाने शाऊलाकडनं खूप जो काही त्रास आहे तो काय केला होता, सहन केला होता. आणि शाऊल हा दाविदाबरोबर इतकं वाईट वागलेला असताना देखील त्या ठिकाणी दाविदाने शाऊलाची जी फेड आहे त्याने जशी केली तशी त्याने केली नाही. आणि बघा वचन काय सांगत आहे. ज्यावेळेला आपण पहिले शमूएल याचं 24वा अध्याय आणि 4 ते 7 वचन वाचतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारची फेड ही दाविदाने शाऊलाची केली आणि शाऊलाने दाविदाची केली हे आपण पाहणार. कोणती वाचण्यासाठी मदत करा. 4 ते 7 का? येस, 4 ते 7 वचन. येस. तेव्हा दाविदाला त्याचे लोक म्हणाले, परमेश्वराने आपल्याला सांगितले होते की पहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर. हे घडून येण्याचा दिवस हाच आहे. तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या जगाचा काठ हळूच कापून घेतला. नंतर शौलाच्या जगाचा काठ कापून घेतल्याबद्दल दाविदाचे मन
त्याला खाऊ लागले. तो आपल्या लोकांना म्हणाला, मी आपल्या स्वामीवर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. असे बोलून त्याने आपल्या लोकांना आवरले, त्यांना शौलावर हात टाकू दिला नाही. मग शौल गुहेतून निघून मार्गस्थ झाला. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की शाऊलाने दाविदाला खूप त्रास दिलेला होता आणि दाविदाने देखील अनेक त्रास शाऊलाकडनं सहन केलेला होता. आणि ज्या वेळेला शाऊल हा दाविदाच्या हातामध्ये सापडला, त्यावेळेला दाविदाने जशी फेड शाऊलाने दाविदाची केलेली होती किंवा जसा त्रास शाऊलाने दाविदाला दिलेला होता, तशा प्रकारचा त्रास ह्या ठिकाणी दावीद हा शाऊलाला आपल्याला देत असताना दिसून येत नाही. आणि तो त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या बरोबर असलेले जे लोक आहे ना, ते देखील त्याला म्हणत आहे की तुमचा जो शत्रू आहे त्याला तुमच्या हातामध्ये जे आहे ना ते देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही आता त्याचा जो बदला आहे तो काय करू शकता, घेऊ शकता. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की दावीद जो आहे ना, दावीद हा त्या लोकांना समजून सांगत आहे की तो जो आहे तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे आणि परमेश्वराच्या अभिषिक्तावरती हात टाकणं हे माझ्याकडून होऊ नये. लक्ष द्या, देवाचे लेकर या नात्याने आपण ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपण आपल्याला स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. कोणत्या गोष्टींमध्ये आपण आपल्या स्वतःला सांभाळलं पाहिजे की आपण कुणाचंही जे आहे वाईट करू नये. आपण कोणत्या गोष्टींमध्ये आपल्या स्वतःला सांभाळायचं आहे तर कोणाविरुद्धही आपण जे आहे ते वाईट जे आहे ते काय करू नये, मुळीच करू नये. का? कारण देव आपल्याला कळालेला आहे आणि देव आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण देवाच्या आज्ञेचं पालन करावं. आणि देवाच्या आज्ञा काय आहे बघा, त्या ठिकाणी वचन 10 काय म्हणत आहे, वचन 9 आणि 10 वाचा. वचन 9 आणि 10. दावीद शौलाला म्हणाला, लोक म्हणतात की पहा, दावीद आपला घात करू पाहत आहे. त्याच्या बोलण्याकडे आपण का कान देता? पहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपल्याला माझ्या हाती दिले होते. आपणाला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली. मी म्हटले की मी आपल्या स्वामीवर हात टाकू नये, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाविषयी जी काही खोटी अफवा आहे ती पसरवण्यात आली होती. आणि ती अफवा काय होती हे 9 वचनातून आपल्याला पाहायला भेटते की लोक म्हणतात की दावीद जो आहे ना हा शाऊलाचा घात करू पाहत आहे. पण त्या ठिकाणी खरं काय आहे हे दाविदाने शाऊलाला सांगितलं वचन 10 मध्ये. आणि वचन 10 मध्ये दावीद शाऊलाला म्हणत आहे की पहा, परमेश्वर देवाने तुम्हाला माझ्या हाती दिलं, पण मी तुमचं वाईट केलं नाही, मी तुमच्यावरती हात टाकला नाही. लक्ष द्या, अनेक वेळा जी लोक आपलं वाईट करतात ना, त्यांचं वाईट करण्याची संधी ही आपल्याकडे चालून येते. त्यावेळेला आपण त्या संधीचा फायदा घेऊन त्या लोकांचं मुळीच वाईट करू नये. तर आपल्याला ही गोष्ट त्यावेळेला आठवली पाहिजे की आपण देवाचे लेकर आहोत आणि आपल्याला देवाच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. आणि देवाची आज्ञा आपल्याला हे सांगते की जशी तू आपल्या स्वतःवर तशी तू इतरांवरती प्रीती कर. आणि आपल्याला प्रीती करायची आहे, आपण देवाचे लेकर आहोत. आपल्याला देवाने त्याच्या आध्यात्मिकतेमध्ये जास्तीत जास्त या पृथ्वीवरती राहून वाढण्याकरता काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. मुद्दा क्रमांक 2 पहा. मुद्दा क्रमांक 2 लिहून घ्या. वाईट बोलणे किंवा निंदा करणं पाप आहे. वाईट बोलणे किंवा निंदा करणे पाप आहे. कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 8 यावेळेला आपण काढू. आणि कलसीकराच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये संत पौल हा कशा प्रकारे वाईट बोलणं किंवा निंदा करणं पाप आहे हे समजून घेऊ. आपण पहा ते वचन वाचा कोणीतरी. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा. व्हेरी गुड.
कोणकोणत्या गोष्टी ह्या देवाच्या लेकरांनी आपल्यापासून दूर केल्या पाहिजे हे ह्या वचनामध्ये स्पष्टपणे आपल्याला काय होतं समजून येतं. आणि कोणकोणत्या गोष्टी ह्या देव मुळीच त्याच्या लेकरांमध्ये बघू पाहत नाही. आपण देवाचे लेकर, देवाने आपल्याला निवडलं आहे अशासाठी की देवाला त्याचं काम आपल्याद्वारे करता यावं, आणि देवाला त्याचं काम हे आपल्याद्वारे करता यावं यासाठी ज्या गोष्टी देवाला आपल्यामध्ये आहे न आवडणाऱ्या त्या आपण दूर करणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी कोणत्या आहे तर वचन सांगत आहे की राग करणं, संताप करणं, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणं, ह्या सर्व गोष्टी देवाला मुळीच आवडत नाही आपल्यामध्ये असतात. आणि मग ह्या गोष्टी आपण आपल्यापासून जर दूर केल्या तर आपल्याकडनं ह्या भागामध्ये पाप होणार नाही. पण ह्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या कारणामुळं आपल्याकडनं पाप होत आहे. आणि हे पाप पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की ज्या ज्या लोकांकडनं झालेलं आहे ना त्या त्या लोकांबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आपण ज्या वेळेला गणनाचं पुस्तक 12वा अध्याय आणि 1 ते 10 वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी मिरियाम आणि अहरोन जो आहे त्यांनी मोशे विरुद्ध जे आहे ना काय केलं माहिती का, बोलले. मोशेच्या नेतृत्व विरुद्ध, मोशेच्या सेवेविरुद्ध ते जे आहे बोलले त्या ठिकाणी. आणि बघा ज्या वेळेला ते मोशेच्या विरुद्ध बोलले ना त्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाचा जो काही क्रोध आहे तो आला. परमेश्वर देवाने त्यांना शासन केलं. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देवाचा क्रोध येऊ नये किंवा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देवाचं शासन येऊ नये म्हणून आपण ह्या भागामध्ये आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि बघा ज्या वेळेला आपण गणनाचं पुस्तक ज्यावेळेला आपण काढतो, गणनाचं पुस्तक ह्याचा 12वा अध्याय ज्यावेळेला आपण काढतो तर गणनाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये 1 ते 10 वचनं ज्यावेळेस आपण वाचतो तर 1 ते 10 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की मिरियाम आणि अहरोन जे आहे ना ह्यांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली. मोशे विरुद्ध हे जे आहे ते वाईट गोष्टी बोलायला लागले आणि त्यांच्या त्या वाईट गोष्टींमुळं त्यांना त्याचे जे परिणाम आहे ते देखील काय झाले माहिती का, भोगायला लागले. आपण सर्वच वाचणार नाही परंतु कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. कोणीतरी वचन 9 वाचा, 9 आणि 10. वचन 9 आणि 10. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिर्यामीकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचा जो क्रोध आहे ना त्यांच्यावरती काय झालं माहिती का, भडकला. अनेक वेळा ज्या वेळेला आपण एकमेकांविषयी कुरकुर करतो, ज्या वेळेला आपण एकमेकांविषयी वाईट गोष्टी बोलतो किंवा एकमेकांविरुद्ध वाईट गोष्टी ज्यावेळेस आपण करतो ना त्या वेळेला परमेश्वर देवाला मुळीच ते आवडत नाही, मुळीच आवडत नाही देवाला. आणि लक्ष द्या, देव जो आहे ना देव हा आपल्या त्या बोलण्याचं किंवा आपल्या त्या कृतीचं आपल्याला जे आहे ते प्रतिफळ येतो आणि ते आपल्याला मिळू नये म्हणून आपण सावध असणं फार गरजेचं आहे. मिरियाम जो आहे ना, मिरियाम आणि अहरोन यांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली आणि ती कुरकुर काय आहे हे समजण्यासाठी 1 ते 10 वचनं हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. एका वहीवरती लिहून घ्या आणि 1 ते 10 वचनं ही वाचन काढा आणि कोणत्या प्रकारची कुरकुर मिरियाम आणि अहरोनने केली हे व्हॉट्सअप वरती लिहून टाका. किंवा मग उद्या संध्याकाळी आपली मीटिंग राहील तर त्यावेळेला तुम्हाला वेळ देण्यात येईल, त्यावेळेला तुम्ही ते सांगू शकता. ठीक आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या ठिकाणी मिरियाम हिने मोशे विरुद्ध कुरकुर केली असल्या कारणामुळं तिला कोड जो आहे ना, लक्ष द्या, कोड तिला त्या ठिकाणी तुटला आणि मिरियाम ही बर्फासारखी पांढरी झाली. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये आपण ह्या दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये स्वतःला सांभाळायचं आहे तर आपल्याकडनं कुठल्या प्रकारे वाईट बोलणं होऊ नये किंवा कुणाची निंदा जी आहे ती आपल्याकडनं होऊ नये. मुद्दा क्रमांक 3 क्रमांकाचा मुद्दा पहा. 3 क्रमांकाचा, कुणालाही धोका देणे देवद्रोह आहे.
कुणालाही धोका देणे देवद्रोह आहे. ठीक आहे, ओके. आता हे कशा प्रकारे देवद्रोह आहे हे आपण समजून घेणार आहोत. स्तोत्र संहिता 101 आणि वचन 7 कोणीतरी वाचा. स्तोत्र संहिता 101 आणि वचन 7 पहा काय म्हणत आहे. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. असत्य बोलणाऱ्याला माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देव हा आपल्याकडनं कोणत्या गोष्टी अपेक्षित करत आहे. देवाची इच्छा ही आहे की आपण त्याच्या बरोबर असावं. ज्यावेळेला आपण योहानाचं पुस्तक वाचतो तर योहानाच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे प्रभू येशू म्हणतो की मी जातो हे तुमच्या हिताचं आहे आणि मी गेलो म्हणजे तुमच्यासाठी जागा तयार करेल आणि मग मी परत येईल आणि जिथं मी आहे तिथे तुम्हाला मी काय करेल, घेऊन जाईल. आता परमेश्वराच्या घरामध्ये जर आपल्याला राहण्यासाठी जर आमंत्रण आहे तर मग ते आमंत्रण आपण स्वीकारणं गरजेचं आहे. आणि ते आमंत्रण आपल्याला कसं भेटेल माहिती का? जर आपल्या ठाई कपट नसेल, आपल्या ठाई जर असत्य बोलणारी जीभ नसेल. बघा देवाची सांगत आहे ज्या वेळेला आपण स्तोत्र संहिता 15 बघा स्तोत्र संहिता 15 कोणीतरी माझ्याबरोबर काढा. स्तोत्र संहिता 15 आणि ते स्तोत्र फार लहान आहे पण त्या स्तोत्रामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहे आणि कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 1 पासून ते 5 पर्यंत. आणि पहा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची क्वालिटी ही देवाच्या घरामध्ये राहण्यासाठी पाहिजे हे ह्या ठिकाणातून आपल्याला समजतं. वाचा कोणतरी. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांना सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शक्तीने स्वतःचे अहित झाले तरी ते मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही, निरपराध्याची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, तो असा वागतो तो कधी ढळणार नाही. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या घरामध्ये राहण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या क्वालिटीची आवश्यकता आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हा दुसरा होमवर्क आहे. एका मागे एक लिहून काढा. एकूण किती गोष्टी ह्या परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षित. ठीक आहे, आणि मग आपण पाहतो की कुणालाही धोका देणं हे काय माहिती का? देवद्रोह आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की यहुदा इस्करियोत जो आहे ना त्याने येशूला धोका दिला. त्याने येशूला 30 रुपयांकरता काय केलं माहिती का? त्याने विकून टाकला. आणि लक्ष द्या, त्याने देवाविरुद्ध विद्रोह त्याने केला. आणि देवाविरुद्ध विद्रोह करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं जे काही शासन आहे ते येतं. आणि आपण देवाला ओळखणारे लोक असल्या कारणामुळं देव आपल्याकडनं मुळीच विद्रोह हा प्रकार एकमेकांविरुद्ध आपण करावा हे अपेक्षित करत नाही. आणि बघा वचन काय सांगत आहे, मत्तेचं पुस्तक 26 अध्याय आणि 14 पासून 16 पर्यंत जेव्हा आपण वाचतो त्या ठिकाणी बघा कशा प्रकारे यहुदा इस्करियोत याने जे आहे ना विद्रोह केला देवाविरुद्ध. आणि बघा कशा प्रकारचे विद्रोह होतात. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. 26 अध्याय आणि 14 ते 16 वचन. तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12 एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. व्हेरी गुड. या ठिकाणी आपण पाहतो की यहुदा इस्करियोत याने 30 रुपयांकरता काय केलं माहिती का? विश्वासघात केला, विद्रोह केला आणि त्या ठिकाणी त्याने येशूला धरून दिलं. आज देखील अनेक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होताना
दिसून येत आहे. आणि देव देखील ह्या गोष्टी पाहत आहे, देवाला देखील ह्या गोष्टी कळतात, परंतु आपल्याकडनं ह्या गोष्टी व्हाव्या ही मुळीच देव अपेक्षा करत नाही. यहूदा इस्करियोत हा सेवा करण्यासाठी निवडण्यात आलेला होता. येशूने त्याला निवडण्या अगोदर प्रार्थना केली होती आणि येशूने त्याला सेवा करण्यासाठी निवडलं होतं. त्याला एक चांगलं लाईफ जे आहे जगण्यासाठी येशूने काय केलं होतं, त्याला निवडलं होतं. पण लक्ष द्या, ते लाईफ त्याने स्वीकारलं नाही, ते जीवन जे आहे ना त्याने स्वीकारलं नाही. तो येशू बरोबर राहायचा, येशू बरोबर तो खायचा, येशू जिथं जायचं तिथं यहूदा इस्करियोत हा सोबत राहायचा. पण यहूदा इस्करियोत याचं जे मन आहे ना ते येशूच्या शिकवणीकडे नव्हतं, येशूने केलेले जे काही चमत्कार आहेत त्याकडे नव्हतं, येशूने स्वर्गातील गोष्टी पृथ्वीवर राहणाऱ्या व्यक्तीने सांगितलं त्याकडे यहूदाचं लक्ष नव्हतं. यहूदाचं जे लक्ष आहे ना हे फक्त त्याच्याकडे असलेली जी काही पैशांची पिशवी आहे त्या पिशवीमध्ये किती पैसे आहे आणि किती लोक पैसे देतात याकडे त्याचं लक्ष होतं, याकडे त्याचं लक्ष होतं. आणि लक्ष द्या, त्या पैशासाठी त्याने निर्दोष अशा देवाच्या एकूणच्या एका पुत्राला, ज्याचं नाव येशू आहे, त्याला धरून दिलं. लक्ष द्या, अनेक वेळा पैसा हा आपल्याला इतरांच्या विरोधामध्ये वाईट काम करण्याकरता प्रवृत्त करतो, किंवा अनेक वेळा लोक आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त करतील. त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे, आपण आपल्या स्वतःला जपणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला कसं जपता येईल माहिती का, देवाच्या सामर्थ्यात आपण आपल्या स्वतःच्या एकंदर सर्व गोष्टी लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, देवबाप तुम्हाला यामध्ये अधिक मदत जी आहे ती केल्याशिवाय राहणार. आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. चौथा क्रमांक, मुद्दा क्रमांक 4 लिहून घ्या. गुप्त पाप करणे ही देवाच्या विरोधात आहे. असं पाप जे सर्वांसमोर करत नाही त्यालाच गुप्त पाप असं म्हणतात. आणि हे जे गुप्त पाप आहे ना हे करणं देखील देवाच्या विरोधामध्ये आहे. आणि बघा, ज्या वेळेला आपण लूका सुवर्तमानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं 17 वचन आपण वाचतो, तर त्या लूका सुवर्तमानाच्या 8व्या अध्यायाच्या वचन 17 मध्ये काय लिहिलं आहे पहा. गुप्त पाप करणं हे देवाच्या विरोधामध्ये आहे. या संदर्भामध्ये प्रगट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. व्हेरी गुड. अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी झाकून राहू शकते, अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी अंधारामध्ये लपवून ठेवता येऊ शकते. जे पाप मनुष्य गुपित मध्ये देवाच्या विरोधामध्ये करतो ते प्रत्येक पाप जे आहे ना ते उघडकीस येईल, ते प्रत्येक पाप जे आहे ना ते प्रकाशामध्ये येईल. आणि म्हणून आपण लोकांसमोर स्वतःला खूप चांगलं दाखवायचा प्रयत्न करतो, परंतु ज्यावेळेला आपण एकटं असतो त्यावेळेला आपण कसं आहोत हे महत्वाचं आहे. लोकांसमोर आपण आपल्या स्वतःला नेहमी चांगलं दाखवायचा प्रयत्न करू आणि ते चांगलं आहे दाखवणं. पण ज्या वेळेला आपण एकांतामध्ये असतो त्यावेळेला आपण कसं आहोत हे देवाला माहिती आहे आणि हे आपल्या स्वतःला पण माहिती आहे. आणि ज्या भागामध्ये आपण देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये आहोत तो भाग आपण आपल्या जीवनातून काढून टाकला पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं गुप्त पाप करणं हे देवाच्या विरोधामध्ये आहे. आणि आज अनेक लोक आपल्याला बाहेरून खूप चांगले दिसतात, ज्या वेळेला ते एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की काय सुंदर लोक आहे, काय पवित्र आहे, काय नीतिमान लोक आहेत. पण त्यांचं खरं जे जीवन आहे ना ते देवाला माहिती आहे आणि त्यांना स्वतःला त्यांचं जीवन माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वतःचं जे काही जीवन आहे ना हे माहिती आहे. माझं जीवन मला माझ्या स्वतःला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. तुमचं जीवन तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. तुमचं जीवन हे इतरांना माहिती नाही. आणि म्हणून ज्या भागामध्ये देव आपल्याकडनं अपेक्षित करतो की आपण हे ठिकाणी बदललं पाहिजे त्या भागामध्ये आपल्याला बदलता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण प्रेषणचं कृत्य 5वा अध्याय आणि 1 ते 10 वचन आपण वाचतो, लक्ष द्या, त्या ठिकाणी हनन्या आणि सफेरा आहे. त्यांचं गुप्त जीवन जे आहे ना हे कुणालाही माहिती नव्हतं. त्यांचं जे गुप्त जीवन आहे ना
हे कुणालाही माहिती नव्हतं. आणि लक्ष द्या, त्यांच्या त्या गुप्त जीवनामध्ये पाप होत आणि त्या त्या पापाची शिक्षा त्यांना भेटली. आपल्याला आपल्या पापांची शिक्षा जी आहे ना ती देवाकडनं मिळू नये म्हणून आपण योग्य वेळी आपल्या पापाची कबुली देणे गरजेचं आहे. आपण आपले पाप पदरी घेणं गरजेचं आहे आणि आपण देवाला हे म्हणणं गरजेचं, देवा आम्हाला आमच्या गुप्त पापांची क्षमा कर. देवाला आपण ही प्रार्थना करणं गरजेचं आहे की देवा तुझं वचन सांगतं स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. आणि देवाला आपण हे म्हणलं की देवा माझे ठे असं जर काही पाप असेल तर ते सोडण्यासाठी मला मदत कर, ते मला दिसावं म्हणून तुम्हाला काय करावं का माझे आत्मिक नेत्र उघड. आणि देव आपले आत्मिक नेत्र उघडून आपल्या जीवनातील गुप्त पाप आपल्याला दाखवून आपल्याला पवित्र केल्याशिवाय राहणार नाही. चर्च या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या आंतरिक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं. आपल्या आंतरिक गोष्टी ज्या आहे ना कसे ते, कारण ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो ना त्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये सर्वात जास्त भर जे आहे ना आंतरिक गोष्टींवरती दिलेले आपल्याला पाहायला भेटते. आंतरिक गोष्टींवरती प्रवेश ख्रिस्ताने देखील अनेक गोष्टी आंतरिकतेला घेऊन सांगितले. बघा, कोणीतरी मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय काढा आणि मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्या ठिकाणी कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 8वं वचन, वचन 8. हे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहत. व्हेरी गुड. जे अंतःकरणाचे काय आहे, शुद्ध आहे, ते आशीर्वादित आहे, ते धन्य आहे. का? कारण ते देवाला पाहतील. लक्ष द्या, देवाने आपल्याला अंतःकरणातून पवित्र, शुद्ध, निर्मळ राहण्यासाठी सांगितलं. का? कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला बघा. आणि आपलं जे अंतःकरण आहे ना हे असाध्य रोगाने ग्रस्त आहे. आपलं जे अंतःकरण आहे ना त्याला असाध्य रोग लागलेले आहेत. आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि ह्या सर्व प्रकारच्या रोगांवरती एकच औषध आहे आणि ते म्हणजे वधस्तंभावरचा येशू. एकच औषध आहे ते म्हणजे वधस्तंभावरती सांडवलेले पवित्र, निर्दोष, निष्कलंक. कारण यशायाचं पुस्तक 53वा अध्याय ज्यावेळेला आपण काढतो ना तर यशायाच्या पुस्तकाच्या 53व्या अध्यायामध्ये अतिशय स्पष्टपणे वचन काय म्हणतं पहा. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. यशायाचं पुस्तक 53वा अध्याय आणि त्याचं जे वचन 5 आहे, वचन 5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणार अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. व्हेरी गुड. काय म्हणत आहे, खरं पाहिले असतात तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. लक्ष द्या, आपल्यासाठी किंमत मोजली आहे आणि ज्या गोष्टीसाठी किंमत मोजली आहे ना त्या गोष्टी आपण सोडणं फार गरजेचं आहे. त्या गोष्टी आपण सोडणं. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला बघावं आणि त्यासाठी आतून शुद्ध असणं फार गरजेचं आहे. फार म्हणजे फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो ना तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाची इच्छा ही आहे की आपण जे आहे ना ह्या दिवसांमध्ये त्याला काय करावं माहिती का, आपण त्याला ह्या दिवसांमध्ये पाहावं. आपण त्याला ह्या दिवसांमध्ये जे आहे ना आपण त्याला पाहावं. ही देवाची काय माहिती का, देवाची आपल्याकडनं इच्छा आहे आणि देवाची इच्छा ही आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, निश्चित अर्थाने देव हा आपल्याला त्या भागामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा क्रमांक 5, 5व्या क्रमांकाचा मुद्दा लिहून घ्या. दुसऱ्यांच्या विरोधात कट रचना पाप आहे. दुसऱ्यांच्या विरोधामध्ये कट रचना पाप आहे. आणि आज आपण पाहतो की अनेक लोक त्या पापामध्ये अडकलेले आहेत. एकमेकांविरुद्ध कट कारस्थान रचना, एकमेकांविरुद्ध षडयंत्र करणं. आणि ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 6वा अध्याय आपण काढतो तर 16 ते 18 मध्ये बघा कशा प्रकारे जी वाईट लोक आहेत ती कट कारस्थान रचतात. त्या संदर्भात
लिहिलेला आहे. आणि सलमोन राजा हा काय म्हणतो पहा त्या ठिकाणी नीतिसूत्राचे पुस्तक 6 अध्याय आणि 16 ते 18 वचन. परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय. वचन 19. येस, वाचा पुढे पण वाचा, कंटिन्यू करा. 19. लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य हा त्या होय. येस, व्हेरी गुड. कोणत्या कोणत्या गोष्टींचा परमेश्वर देवाला परमेश्वर देव द्वेष करतो? कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ठिकाणी पहा. वचन किती स्पष्टपणे सांगत आहे. देवाशी सांगतं उन्मत्त दृष्टी. आपल्याला, आपण देवाचे लेकरं आहोत, तर आपल्याला उन्मत्त दृष्टी मुळीच जे आहे ते शोभा देत नाही, मुळीच नाही. लक्ष द्या, लबाड बोलणारी जीभ ही देवाच्या लेकरांची असावी. हे पण देवाला जे आहे ते त्या ठिकाणी मुळीच आवडत नाही. निर्दोष रक्त पाडणारे हात, षड्यंत्र करणं, कट कारस्थान रचणं देवाला आवडत नाही. दुष्ट योजना करणारं अंतःकरण, हे जे आहे ना, हे सांभाळलं पाहिजे ना, हे सांभाळलं पाहिजे. कारण देवाची इच्छा आहे आपलं अंतःकरण हे शुद्ध असावं. दुष्कर्म करण्यासाठी धावणारे पाय, आपले पाय कोणत्या गोष्टी करण्यासाठी धावत आहे? लोकांना मदत करण्यासाठी, लोकांना हात देण्यासाठी, लोकांचं ओझं हलकं करण्यासाठी, लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, लोकांना मदत कर. आपले पाय हे कोणत्या गोष्टी करण्यासाठी धावत आहेत? तर लोकांना पाडण्यासाठी, लोकांना त्रास देण्यासाठी, लोकांना रसमणी करण्यासाठी आपले पाय धावत आहेत. लक्ष द्या, लबाड बोलणारा खोटा साक्षी, भावाभावामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण बारकाईने वाचतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये देवाची सांगतो की आपण हा मुद्दा काल देखील शिकलो होतो. हामानाने कट कारस्थान रचलं होतं मर्दखाय विरुद्ध. आणि हामानाचं जे काही कट कारस्थान आहे ना, ते प्रार्थना आणि उपवासाच्या साहाय्याने हाणून पाडण्यात आलं. आणि पहा त्या ठिकाणी मर्दखाय, एस्तेर यांनी उपवास केला. आणि तुम्हाला माहिती का, हामानाने मर्दखायला ज्या फाशीच्या खांबावरती ना फाशी देण्याचं ठरवलेलं होतं ना, त्याच फाशीच्या खांबावरती हामानाला जे आहे ते फाशी देण्यात आली. वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे, जो खड्डा खणतो तोच त्यामध्ये पडतो. आणि हामान त्या ठिकाणी मर्दखाय विरुद्ध कट कारस्थान रचून स्वतःच त्या खांबावरती लटकवण्यात आला. आणि म्हणून लक्ष द्या, आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांविरुद्ध कट कारस्थान करणं चांगलं आहे, पण ते केव्हा आपल्यावर उलटल हे सांगता येत नाही. का? कारण त्याची दखल ही परमेश्वराने घेतली असते. आणि आपण देवाचे लेकरं आहोत, आपण मुळीच एकमेकांविरुद्ध कट कारस्थान रचू नये अशी देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. मुद्दा क्रमांक 6, ईर्ष्या आणि द्वेष देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. ईर्ष्या आणि द्वेष देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. आणि आपल्यामध्ये ईर्ष्या नको आहे. आपण कधी कुणाचा द्वेष करू नये, कारण ईर्ष्या आणि द्वेष हे आपल्या नात्यामध्ये फार मोठी दरी जी आहे ती ते पाडत असतात, निर्माण करत असतात. आणि देवाची इच्छा नाहीये की आपण ईर्ष्येच्या द्वारे आणि एकमेकांचा द्वेष केल्याच्या द्वारे एकमेकांच्या नातेसंबंधांमध्ये कमकुवतपणा आणावा, ही देवाची इच्छा नाही. बघा, 1 योहान 2 अध्याय आणि वचन 9 ज्या वेळेला आपण वाचतो त्या ठिकाणी काय लिहिले पहा. 1 योहान 2 अध्याय आणि वचन 9. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. वचन स्पष्टपणे सांगते या ठिकाणी की जो असं म्हणतो की मी प्रकाशामध्ये आहे पण मनामध्ये द्वेष आहे, ज्याला असं वाटतं की माझं प्रार्थना जीवन खूप छान आहे, मी बायबल वाचतो, मी उपवास करतो, मी दान दशमांश देतो, मी वेळेवरती प्रार्थनेला येतो, मी चर्चला जातो, माझं जीवन फार छान आहे. पण कुठेतरी त्या जीवनाच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी द्वेष आहे. भावाचा भावाबद्दल, बहिणीचा बहिणीबद्दल, एकमेकांना कुठेतरी द्वेष आहे. आणि हा जो द्वेष आहे ना, हा अडखळण आहे देवाच्या राज्यामध्ये वाढण्याकरता.
हा अडखळ नाही, त्या भावासोबत चांगले जे काही नातेसंबंध आहे ना ते तयार करण्यामध्ये. अडखळ हा द्वेष अडखळ नाही, लक्ष द्या. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जर कुणाविषयी द्वेष असेल तर तो द्वेष आपण ह्या दिवसांमध्ये काढून टाकणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय आणि 3 ते 8 वचन वाचतो ना, लक्ष द्या, कायनाच्या हृदयामध्ये आपला भाऊ हाबेल याच्या प्रती द्वेष होता. आणि तो जो द्वेष आहे ना त्याला दाखवला देखील देवाने त्याला त्याच्या अंतःकरणाचा द्वेष दाखवला देखील. आणि त्याला तो द्वेष दिसला असताना देखील त्यावेळेला त्याने तो द्वेष काढला नाही. आणि परिणाम काय झाला माहिती का? कायनाने हाबेलाचा खून केला. आपल्या मनामध्ये असलेला द्वेष इतरांप्रती हा त्या व्यक्तीचं वाईट करण्याकरता आपल्याला प्रवृत्त करत असतो. आणि आपण कधीही त्या द्वेषाच्या साहाय्याने इतरांचं वाईट करू नये म्हणून आपण तो द्वेष आपल्या मनातला काढून टाकला पाहिजे. आणि जर तो निघत नाही तर देवाला म्हणतो, देवा हा द्वेष काढून टाकण्यासाठी मला मदत कर. देव तुम्हाला मदत करत. हो, बघा वचन काय सांगितलं. उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 3 ते 8 वचन आपण वाचू. आणि बघा तशा प्रकारे कायनाच्या मनामध्ये आपला भाऊ हाबेल याच्या प्रती द्वेष होतो. बघा कोणतरी वाचते वचन. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्यास ताब्यात ठेव. पण मग कायनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले. आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. व्हेरी गुड. बघा, परमेश्वर देवाने कायनाला सावध केलं होतं. आणि कायनाला परमेश्वर देव काय बोलला माहिती का? वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं, पाप दाराशी टपून आहे आणि त्याचा जो रोष आहे तो तुझवरती आहे. म्हणजे कायनाच्या मनामध्ये असलेला जो काही द्वेष आहे ना, त्या द्वेषाने संतापाच्या साहाय्याने त्याचा भाऊ हाबेल याचा त्या ठिकाणी खून करण्याकरता त्याला प्रवृत्ती केला आपल्याला पाहायला भेटते. आपल्या मनामध्ये जर द्वेष असेल, लक्ष द्या, तर हा द्वेष आपल्याला प्रवृत्त करतो संबंधित व्यक्तीचं वाईट करण्याकरता. आणि ते आपल्याकडनं होऊ नये म्हणून आपण आपल्या स्वतःला जपणं फार गरजेचं. शेवटचा मुद्दा, 7वा शेवटचा मुद्दा, प्रेम न करणे हेही पाप आहे. प्रेम न करणे, प्रीती न करणे हेही पाप आहे. बघा मत्तयाचं पुस्तक 22 अध्याय आणि वचन 39 काय म्हणत आहे, कशा प्रकारे हे आहे पहा. मत्तयाचं पुस्तक 22 अध्याय आणि वचन 39. वचन 39. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. व्हेरी गुड. तू आपल्या शेजाऱ्यावरती म्हणजे आपल्या भावावरती, आपल्या बहिणीवरती ना, देवामध्ये जे आपले भाऊ बहीण आहे किंवा ज्या लोकांबरोबर आपला परिचय असतो, काही केलं काय पाहिजे ना. देवाची इच्छा ही आहे की जशी आपण आपल्या स्वतःवरती प्रीती करतो तशी आपण त्या व्यक्तीवरही प्रीती केली पाहिजे. तो आपल्याला आवडे किंवा नावडो, पण तो देवाला आवडतं, आपण त्याच्यावरती प्रीती केली पाहिजे. आणि लक्ष द्या, प्रीतीचं एक चांगलं सुंदर असं उदाहरण लूका वर्तमान 10 अध्याय आणि 30 ते 37 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. एक चांगलं शंभरुनी जे आहे ना, कसं असतो माहिती का? प्रीती करणारा असतो, जखमा धुणारा असतो, दुःख वाटून घेणारा असतो, प्रोत्साहन देणारा असतो, काळजी घेणारा असतो, जवळ येणारा असतो. समजलं का? लक्ष द्या. आणि आपल्याला या दिवसांमध्ये एक चांगलं शंभरुनी बनायचं आहे. आणि ते बनण्यासाठी निश्चित अर्थाने देव आपल्याला मदत करत. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला